काल रात्री मोठ्या प्रमाणावर वादळी वाऱ्यासह या ठिकाणी गारपीट झाली आणि या गारपिटीचा जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला आहे। जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये शेती पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे। खरं तर चाळीसगाव तालुक्याला देखील मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी फटका बसलेला आहे। मका असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, गहू असेल, त्याचबरोबर इत्यादी फळबागे असतील, या संपूर्ण शेती पिकांचं मोठं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे। आपण सध्या या मक्याच्या शेतामध्ये उभे आहोत। मका आपण बघू शकतो की सध्याच्या स्थितीमध्ये थोड्याच दिवसात हा मका काढणीला आलेला होता आणि थोड्याच दिवसात हा मका थेट बाजारामध्ये पोहोचणार होता आणि शेतकऱ्याला या ठिकाणी 2 पैसे मिळणार होते। मात्र या ठिकाणी काढणीपूर्वीच संपूर्ण मका या ठिकाणी अवकाळीच्या तडाख्यामध्ये सापडून जमीनदोस्त झालेला आहे। खरं तर लाखो रुपयाचं नुकसान या ठिकाणी शेतकऱ्यांचं झालेलं आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी मका उत्पादक शेतकरी आहे। काय सांगाल, एकूण किती एकरावर ह्या मक्याची लागवड केलेली होती आणि किती दिवसात हा मका काढणीला येणार होता, मात्र आता या ठिकाणी हा जमीनदोस्त झालेला आहे, काय सांगा? 4 एकर क्षेत्रामध्ये मक्का लावला आहे आणि 8 दिवस 15 दिवसामध्ये मक्का मुंडीला आला होता। तर मध्येच पावसाने घात केला ना, असं झालं आहे। हा का, एकूण किती खर्च आलेला होता? त्याला 1.5 लाखच्या पुढे खर्च आला आहे। किती उत्पन्न होणार होतं? आता 3 लाखच्या पुढे झालं असतं। 3 लाखाच्या पुढे। काय मागणी राहील सरकारकडे? आता वरून जे निघेल ते आपण काय पंचनामा झाला नाही अजून। आपण बघू शकतो की या ठिकाणी अजून पंचनामे देखील झालेले नाही आहे। प्रत्यक्षरित्या या ठिकाणी महसूलच्या मंडळाने पाहणी करून खरं तर पंचनामे करून या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई करण्यात यावी, अशीच मागणी आता शेतकरी जो आहे तो करत आहे। खेमचंद कुमोद, TV9 मराठी, चाळीसगाव, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।